रेडी। नमस्कार, मी डॉक्टर सई। आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया समस्थितीमध्ये म्हणजे उभं राहूनच्या स्थितीमध्ये अतिशय उत्कृष्ट किंवा आपल्या शरीरावर ज्याचे खूप चांगले फायदे होतात अशी 5 आसन। तर उभं राहूनची जी आसनं आहेत तर त्याचा फायदा हा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आणि बॉडीचं बॅलन्सिंग चांगलं राखण्यासाठी होतो। या 2 गोष्टी उभं राहूनच्या स्थितीत आपण जी आसनं करतो त्यासाठी खूप आवश्यक आहेत। आणि त्याच्यासोबतच या आसनांमुळे आपला पाठीचा कणा जो आहे, जो आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, तो फ्लेक्सिबल होतो। त्याच्यामध्ये जे मणक्यामध्ये गॅप असतात ते मेंटेन ठेवण्यासाठी या आसनांचा उपयोग होतो। त्याच्यासोबतच त्याचे इतरही अनेक फायदे आहेत। ते म्हणजे सर्व शरीरभर रक्ताभिसरण वाढण्यासाठी, थायरॉइड जर कमी किंवा जास्ती या दोन्ही प्रमाणात जर त्याचे स्त्राव असतील शरीरामध्ये तर ते नियंत्रित करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो। तसेच ज्यांना खालच्या कमरेचे म्हणजे लो बॅक पेन, स्लिप डिस्क असे जे विकार असतील ते सुद्धा याच्या नियमित अभ्यासाने हळूहळू संपुष्टात येतात आणि जे कोणी औषधं गोळ्या घेत असतील त्यांची औषधंसुद्धा हळूहळू यांनी कमी होऊ शकतात। तर आपण बघूया नंबर 1 चं आसन। या आसनाचं नाव आहे त्रिकोणासन। तर आपण समस्थितीमध्ये उभा आहोत। एक पाय आपण उजवा पाय साईडला घेतला आहे, तो पाय आपल्याला असा वळवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर श्वास घेत दोन्ही हात आधी वरती, श्वास सोडत आपल्याला जो पाय आपण वळवला आहे म्हणजे उजवा पाय त्या पायाकडे यायचं आहे। आता हे आसन करत असताना आपले दोन्ही खांदे हे एका लाईनमध्ये असण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे। मागे किंवा पुढे आपल्याला झुकायचं नाही आहे, वरच्या हाताकडे पाहायचं आहे। आसन स्थितीमध्ये आल्यानंतर 4 ते 5 श्वास घ्यायचे आहेत, सोडायचे आहेत। तोपर्यंत आपण आसनाला होल्ड करायचं आहे। श्वास घेत वरती। आता हेच आसन दुसऱ्या बाजूने बघूया। आधी पाय साईडला घेतला आहे आपण, त्याच्यानंतर पाय वळवून घ्यायचा आहे। श्वास घेत दोन्ही हात आधी वरती, श्वास सोडत अतिशय हळूहळू आपल्याला पायाच्या घोट्यापर्यंत पोचायचे। आपले दोन्ही खांदे हे एका लाईनमध्ये असावेत। हात बरोबर आपल्या डोळ्यांना हाताची बोटं दिसतील अशा स्थितीमध्ये या ठिकाणी होल्ड करायचं आहे। श्वास घेत हात वरती, श्वास सोडत हात खाली, पुन्हा समस्थितीमध्ये यायचं आहे। आता त्रिकोणासनमध्ये जास्तीत जास्त त्याचे फायदे मिळण्यासाठी आपल्या कमरेचा जो भाग आहे तो जास्ती स्ट्रेच होण्यासाठी, कमरेचे मणके आणि साईडची फॅट डिझॉल्व होण्यासाठी यातलं एक व्हेरिएशन करतोय आपण। याचं नाव आहे उत्थित त्रिकोणासन। तर बेसिक जी स्थिती आहे ती त्रिकोणासनासारखीच असणार आहे। पाय आपण आधी बाजूला घेतला, त्यानंतर पायाची बोटं वळवली आहेत। श्वास घेत दोन्ही हात वरती। आता जो पाय आपण वळवला आहे त्याचा मांडीचा भाग आपल्याला जास्तीत जास्त खाली जमिनीशी पॅरलल घ्यायचा आहे आणि तशाच पद्धतीने हात आपला समोरून येईल पायाच्या घोट्याकडे। दोन्ही खांदे एका लाईनमध्ये वरच्या हाताकडे पाहायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला जाणवेल की आपल्या साईडला, एका साईडला जिथून आपण बेंड झालोय या ठिकाणी पूर्ण खाली पायापर्यंत खूप चांगला असा स्ट्रेच मिळतो आपल्या स्नायूंना। श्वास घेत वरती, श्वास सोडत हात खाली, पाय वळवून घेतला आहे आपण। आता दुसऱ्या साईडला पुन्हा एकदा पायाला आपण वळवून घेतला आहे। श्वास घेत दोन्ही हात वरती आहेत, पायाचा भाग जमिनीशी पॅरलल आणि श्वास सोडत समोरून आपल्याला पुन्हा एकदा पायाच्या घोट्याकडे यायचं। वरच्या हाताकडे दृष्टी, दोन्ही खांदे जास्तीत जास्त असा प्रयत्न करायचा आहे की एका लाईनमध्ये असावेत। आपल्या क्षमतेप्रमाणे होल्ड करायचं आहे। हळूहळू तुम्ही होल्ड करण्याचा कालावधी वाढवू शकता। श्वास घेत वरती,
श्वास सोडत हात खाली, पाय वळवलेत आपण समस्थितीमध्ये. याच्या पुढचं आसन आपण बघतोय. या आसनाचं नाव आहे वीरासन, वीरभद्रासन आणि हनुमंतासन. अशी 3 नावं या एकाच आसनाला आहेत. तर यासाठी आपला एक पाय आपण दुसऱ्या पायाच्या एका लाईनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपले दोन्ही हात हे आपल्या मांडीवर येतील आणि मांडीचा भाग जो आहे तो जास्तीत जास्त खाली, मागच्या पायाचा तळवा पूर्ण जमिनीला टेकलेला आहे. श्वास घेत अगदी हळूहळू डोळे उघडे ठेवून बॅलन्स करत करत आपल्याला मागे बेंड व्हायचं. या ठिकाणी हाताला जास्तीत जास्त कोपरामध्ये सरळ ठेवायचा आहे. मागच्या पायाचा गुडघा सुद्धा खूप जास्ती फोल्ड नाही करायचा आहे. श्वास सोडत खाली. पायांची स्थिती चेंज करून घ्यायची. जो पाय आपला मागे होता तो पुढे आला आहे. आता पुढचा पाय मागे. पुन्हा एकदा आपला समोरचा जो पाय आहे त्याचा मांडीचा भाग जमिनीशी पॅरलल, मागच्या पायाचा तळवा जो आहे तो जमिनीला टेकलेला, त्याला उचलायचं नाही आहे, जेणेकरून आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी जास्तीत जास्त ताण मिळेल. श्वास सोडत खाली. बरेचदा आपण आसन स्थितीमध्ये जाताना डोळे बंद करून मागे जायचा प्रयत्न करतो किंवा आपोआप आपल्याकडून डोळे बंद होतात, पण त्यामुळे बॅलन्स आउट होऊ शकतं. त्यामुळे डोळे उघडे ठेवून सावकाश मागे जायचं आहे. तर हे झालं बेसिक वीरभद्रासन. तर याचा दुसरं एक व्हेरिएशन आपण बघणार आहोत. त्यासाठी आधी आपल्याला वीरासन किंवा वीरभद्रासनची स्थिती तर घ्यायचीच आहे. पुन्हा एकदा एक पाय आपण सरळ घेतला आहे. दोन्ही हात आपले मांडीवर. त्याच्यामध्ये श्वास घेत आपल्याला टर्न व्हायचं आहे समोर. समोरचा आपला जो कमरेच्या वरचा जो भाग आहे तो दोन्ही पायांच्या लेव्हलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि समोर बघायचं. आपल्या क्षमतेप्रमाणे होल्ड करायचं आहे. पुन्हा श्वास घेत वरती मूळ स्थितीमध्ये. हीच क्रिया किंवा हेच आसन आपल्याला पायाला टर्न करून घ्यायचे. असं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा पायाची स्थिती मागची पुढे पुढची मागे करून पण करू शकता. हात आपले दोन्ही समोर. श्वास घेत हातांना पायाच्या लेव्हलमध्ये आणि आपल्या कमरेच्या वरचा जो शरीराचा भाग आहे तो समोरच्या बाजू या स्थितीमध्ये होल्ड करायचा आहे. श्वास सोडत हात खाली, पाय सरळ. पुन्हा एकदा आपण समस्थितीत आलो आहोत. हे आपण वीरभद्रासनचं एक व्हेरिएशन बघितलं. आता यानंतर शेवटचं आसन आपण बघूया, नंबर 5चं पार्श्व उत्तानासन. तर यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा बेसिक जी पायाची स्थिती आहे ती वीरभद्रासन सारखीच घ्यायची आहे. तर हा गुडघा, मागचा गुडघा बेंड नाही झाला पाहिजे. मागचा पायाचा तळवा हा जमिनीला टेकलेलाच असावा. ज्यामध्ये आपले श्वास घेत दोन्ही हात वरती, मागे बेंड व्हायचं नाही आपल्याला याच्यात. श्वास सोडत हात पायाकडे आणि डोक्याचा भाग आपल्याला गुडघ्याकडे आणायचा. आता दुसऱ्या दिशेने
आधी श्वास घेत आपल्या डोक्याच्या वरतीपर्यंत हाताचा भाग, दोन्ही हात जे जोडलेले आहेत ते डोक्याच्या वरतीपर्यंत घ्यायचे. श्वास सोडत गुडघे कमीत कमी बेंड करायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं डोक्याचा म्हणजे कपाळाचा भाग गुडघ्यापर्यंत आणायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत वरती, श्वास सोडत हात खाली आणि समस्थितीमध्ये. तर ही 5 आसनं आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदे मिळवून देतील अशी समस्थितीतली आसनं आहेत. तर या आसनांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले, पायांच्या स्नायूंना किती दिवसात तुम्हाला मजबूती जाणवली किंवा आपल्याला सुद्धा जाणीव होते की आपले पाय आता स्ट्रॉंग वाटत आहेत किंवा तिथला जो लूजपणा आहे तो कमी होतो. त्याच्याप्रमाणे व्हेरिकोज वेन्स ज्या आहेत त्यासुद्धा हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला यांनी मदत होते. तर व्हिडिओ आवडला का ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.